हॅलो गाईज, कसे आहात सगळे. मी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं सगळ्याचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज खूप दिवसानंतर आपला ब्लॉग अपलोड होतोय. आणि तसं तर आज ब्लॉग बनवायचं कारण असं होतं की आज आहे होळी, म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत आपलं रुटीन पण शेअर करूया आणि संध्याकाळी होळीचं नियोजन कसं होतं ते पण दाखवूयात. सो आता दुपारचे 1 वाजून गेलेले आहेत आणि एवढं जास्त ऊन पडायला लागले. तर बाहेर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. आणि असल्या उन्हामध्ये बाहेर तर जाण्याची अजिबात इच्छा होत नाही मला. घरामध्ये असं बसावंसं वाटतं सारखं. आणि या टायमाला आता दुपारून गल्लीमध्ये नाही, सगळे आपापल्या घरामध्ये जाऊन बसतात आणि दुपारून झोपा काढतात. मला काही झोप येत नाही दुपारची. कितीही प्रयत्न केला तरी मला झोप येत नाही, असं होतं. इथं माझं बाळ पण झोपी गेलेलं आहे, म्हणून म्हटलं आपण व्हिडिओ तर बनवूयात. सो चला कंटिन्यू करूयात. देवाण झोपला होता म्हणून म्हटलं तोपर्यंत जेवण तरी करून घेते. एक तर उन्हामुळे जेवण पण करायला नको वाटतं. आणि खूप उशिराने जवळपास 1-1:30च्या टायमाला मी जेवायला बसले होते. आणि तेवढ्यामध्ये देवांशचा उठलेला आवाज आला की मी गेले आणि त्याला उचलून आणलं. आणि त्याचं कसं आहे ना की झोपेतून उठल्या उठल्या खेळतच नाही तो. शांत तो असं काही खेळत नाही. त्याच्यामुळं मला ना असं मांडीवर घेऊनच जेवण करावं लागलं. आता त्याची जोपर्यंत तो मूडमध्ये येत नाही खेळण्याच्या वगैरे, तोपर्यंत असं त्याला खेळवत बसावं लागतं. मग त्याला मांडीवर घेऊनच मी माझं जेवण वगैरे इकडं आटपून घेतलं. सध्या ऊन पण जरा जास्तच पडतंय, त्याच्यामुळे त्याला मला बाहेर पण खेळायला जाऊ वगैरे देऊ वाटत नाही. नाहीतर त्याचं काही मला टेन्शन नसतंच, कारण तो बाहेर खेळतच असतो. आणि दिवसभर जरी खेळायचं म्हटलं तर तो खेळतो. आता इतक्यापर्यंत म्हणजे थंडी होती तोपर्यंत तो चांगला खेळत होता त्याचे फ्रेंड्स वगैरे सोबत. पण आता ऊन जास्त पडतंय आणि सगळे घरात आपापलं बसतात. मग बाहेरचं जास्त कोण नसतं, त्याच्यामुळं मला त्याला बाहेर पण जाऊ दे वाटत नाही. मग त्याला थोडा वेळ घेऊन असंच मांडीवर बसले होते. आणि म्हटलं की आज होळी पण आहे, मला स्वयंपाकाला पण जरा लवकरच लागायचं होतं. त्याला जरा मूडमध्ये आणलं खेळायच्या वगैरे ना, की मग मला स्वयंपाकाला किंवा माझी सगळी कामं आवरायला जरा बरं पडतं. म्हणून जरा त्याला लाडीगोडी लावायचं माझं चालू होतं. त्याला खेळायला बिझी केलं आणि मी माझी सगळी कामं आवरायला घेतली. 4 वाजले की माझा ज्वारीच राहतो कामं आवरायला. आणि त्यातल्या त्यात आज होळी होती, मला स्वयंपाकाला पण जसं की लवकर लागायचं होतं. पुरणाचा वगैरे स्वयंपाक असतो त्याच्यामुळं. मग म्हणून म्हटलं कामं सगळी लवकर आवरून घेते. म्हणून मी जवळपास 2:30-3च्या टायमाला सगळी कामं आवरायला घेतली. मग घरं वगैरे सगळी झाडून घेतली आणि नंतर फरशा पुसून घ्यायच्या बाकी होत्या. आमचं घर ना पसरून आहे, जवळपास 6 रूम आहेत. त्याच्यामुळे ना जरा जास्तच वेळ लागतो सगळं आवरायला. आणि अंगण पण खूप जास्त मोठं आहे. आता तुम्ही बऱ्याच जणांनी मला होम टूरच्या पण कमेंट्स वगैरे केलत्या की होम टूर दे तुझं म्हणून. पण कसं होतं की आता आपल्यावरती रीच नाही आहे. जेव्हा आपले फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स वाढतील ना किंवा व्ह्यूअर्स वाढतील, त्यावेळेस मी होम टूरचा व्हिडिओ तर नक्कीच देणार आहे. कारण जेव्हा व्ह्यूअर्स जास्त वाढतील त्यावेळेस मला आणखीन डबल डबल तेच व्हिडिओ मागतात. मग त्याच्यामुळं मग ते डबल डबल मला होत नाही शूट करणं. आणि कसं होतं, शूट माझे व्हिडिओ मी एकटीच करते, दुसरं कोण शूट करायला नाही आहे. त्याच्यामुळं मला जरा प्रॉब्लेम होतात. मग मी होम टूरचा व्हिडिओ देणार आहे, पण त्याला थोडासा वेळ आहे. ज्यावेळेस होम टूरचा व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि 6 रूम आमच्या झाडून पुसून घ्याव्या लागतात रोजच्या रोज. त्यातल्या 2-3 रूम आहेत त्या यूजमध्ये नाही आहेत, कारण आमच्या घरात माणसं राहणारी कमी आणि घर मोठं जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळं ना त्या कोण जास्त यूज करत नाहीत. 3 रूम तर कोण यूज करत नाही, फक्त 3 रूमच वापरात येतात. मग त्याच रोज साफ करण्यात येतात. आणि त्या बाकीच्या 3 आहेत त्या कधीतरी साफ करून घेतात आम्ही, आठवड्याला किंवा 2-3 दिवसाला आड करून. आणि मग मी माझं सगळं आवरून घेतलं काम वगैरे. आणि मी इकडं डाळ वगैरे नीट करून घेतली, मला लावायची होती म्हणून कुकरला. आणि नंतर मी बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक आवरून घेतला. आई पण जरा लवकर आल्या होत्या रानातून आज. 3-4 दरम्यान चालत्या, कारण आज बाजार पण होता. तसं तर बाजार मंगळवारीचा असतो, पण आज सण असल्यामुळे ना आजच ठेवला होता बाजार. आणि उद्या रंगपंचमी पण आहे. मग रंगपंचमीला पण कसं जास्त गोंधळ होतो ना गावामध्ये, रंग वगैरे खेळण्यामध्ये. मोठ्या माणसांचे अंगावर वगैरे जाईल, त्याच्यामुळे ना बाजार जरा आजच ठेवला होता सोमवारी. मग आईने बाजार आणला, मी तोपर्यंत सगळा स्वयंपाक आवरून घेतला होता. कणिक मळली होती, भाजीला फोडणी दिली होती, भज्याचं पीठ मळून ठेवलं होतं. आणि माझं ना म्हणजे फक्त पोळ्या करायच्या राहिल्या होत्या आणि भजी तळायचे राहिले होते. मग मग ते म्हटलं की जरा उशिरानं म्हणजे जेवायच्या टायमाला केले ना मग गरम गरम खाता येईल. मग मी तोपर्यंत इथं भाज्या सगळ्या काढून घेतल्या. तर भाज्या पालेभाजीच आता म्हणजे
आईने आणल्या होत्या आणि उन्हाळ्यात खायला जरा बऱ्या पण पडतात. फ्रीज आहे म्हणून तरी त्या पालेभाज्या टिकून राहतात, नाही तर फ्रीज नसेल ना तर ते टिकूनच राहत नाहीत. मग सगळ्या भाज्या काढल्या मी आणि निवडून ठेवायला घेतल्या. आता हा बाजार फक्त आठवड्यालाच असतो, मग त्याच्यामुळे ह्या भाज्या आम्हाला आठवडाभर घालवाव्या लागतात. मग ह्या फ्रीजमध्ये व्यवस्थित नीट करून ठेवल्या ना तर टिकून राहतात, नाहीतर मग बाहेर वगैरे एखाद्या वेळेस राहिल्या ना तिथे खराब होऊन जातात. म्हणून मला या सगळ्यांनी व्यवस्थित नीट करून ठेवून द्याव्या लागतात. आणि माझ्याकडनं असं भाज्या भरून व्यवस्थित ठेवण्यासाठी कंटेनर वगैरे नाही आहेत, म्हणून मी ना असं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच बाजार भरून ठेवत असते आणि टिकून पण राहतात भाज्या, खराब काही होत नाहीत. मग गेल्या आठवड्यातला पण काही बाजार थोडा होता, जसं की टोमॅटो, मिरच्या बऱ्याच होत्या, मग त्या तशाच ठेवल्या व्यवस्थित भरून. आणि ज्या आईने नवीन आणलेला होता बाजार ते व्यवस्थित ठेवला. गेल्या आठवड्यातले टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक म्हणजे अशा बऱ्याच थोड्याफार भाज्या होत्या राहिलेल्या, कारण आमच्या घरात ना भाज्या कमी आणि बाकीचंच काहीतरी वेगळं करावं लागतं. आप्पा आमच्या भाज्या खातच नाहीत आणि कसं होतं की मग एकट्यासाठी दोन दोन भाज्या डबल बनवायच्या म्हटलं ना की कंटाळाच येतो. म्हणून मी जे आप्पाला आम्ही करतो ते सगळेजण खातो. आणि सध्या तर नवरबा पण इथं नाही आहे, ते जरा गावाला गेलेले आहे, त्याच्यामुळे एवढा काय ताण पण नाही. सो मग आईने संध्याकाळून इकडं मस्त होळी वगैरे पेटवली होती. मग आम्ही सगळ्यांनी त्याची पूजा वगैरे केली आणि पाया पण पडलोत. आणि देवांशूसाठी ही जरा नवीन गोष्ट होती, म्हणजे ह्याच्या आधी होळी वगैरे केली होती, पण आता जसं त्याला समजतंय तसं ते पहिल्यांदाच झाले. घरची होळी वगैरे झाल्यानंतर आमच्या गल्लीमध्ये पण केली होती लहान मुलांनी वगैरे, मग तिथं पण जाऊन पूजा वगैरे केली. तर चला आता इथेच एंड करते.